आपले तीळ भाजून घेतलेले आहेत, तरी गुळ खिसून घेतलेला आहे. तरी आपण आता तिळाचे लाडू बनवणार आहेत. आज आहे मकर संक्रांत, तरी मकर संक्रांतीनिमित्त आम्ही हे तिळाचे लाडू बनवून घेणार आहेत. त्याला एकादशी ना, त्याचा मग नैवेद्यच हे तिळा गुळाचा लाडूचा ठेवायचा आहे. त्यामुळे आम्ही हे लाडू बनवणार आहेत. तिळच का होईना पण खावात, हे शरीरासाठी छान आहे, चांगलं आहे शरीरासाठी. तर हे असे तीळ थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत आणि आता गुळ मिक्स करून घ्यायचा. म्हणजे एक जीव करून घेतल्यानंतर मग हे बांधायला ह्याला चांगले जाते लाडू. तसा एक गुळ मिक्स करून घेतलेला आहे. तरी अजून आपण मिक्सरला फिरून घ्यायचं, म्हणजे एकदम असा एक जीव झाल्यासारखं होतं, सोपे जाते. तर हे असं बारीक करून घेतले. आता लाडू बांधून घ्यायचे. बांधून दाखवतो. पाहू शकतात असा हे तिळाचा लाडू बांधून घेतलेला आहे. आता हे खाण्यासाठी लाडू तयार झालेला आहे. या लाडू खायला मकर संक्रांती निमित्त हे लाडू बनवलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. एकदम सोप्या पद्धतीने होतो हे लाडू. तीळ अगोदर भाजून घ्यायचे, गुळ खिसून घ्यायचा आणि मिक्सरला अगोदर तीळ बारीक करून घ्यायचे, छानसे बारीक करून घ्यायचे आणि तीळ आणि हे बारीक केलेलं सगळं मिक्सर करून घ्यायचं आणि मग असा लाडू बांधायला येतो. पाहू शकतात हा लाडू छान असा बनवलेला आहे.